नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम 2019 पॅटर्नमध्ये सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण व्यावसायिक अर्थशास्त्राचा अर्थ, व्यावसायिक अर्थशास्त्राच्या व्याख्या, व्यावसायिक अर्थशास्त्राचं स्वरूप आणि व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती या घटकांचा आपण अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्राचं महत्त्व काय आहे, या व्यावसायिक अर्थशास्त्राच्या महत्त्व या घटकाचं अध्ययन करणार आहोत. आता सर्वप्रथम व्यावसायिक अर्थशास्त्र ही एखाद्या संयोजकाला, व्यावसायिकाला किंवा उद्योजकाला त्याने कोणता व्यवसाय करावा किंवा व्यवसाय करताना त्यांनी कोणकोणत्या बाबींचा कशा प्रकारे वापर करावा याबाबत ज्ञान देणारी एक महत्त्वाची विद्याशाखा आहे. आणि म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याख्या करताना आपण म्हटलेलं होतं की अशा प्रकारे कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं, किती प्रमाणात करावं, कसं करावं आणि कोठे करावे, आणि झालेल्या उत्पादनाचं वितरण समाजामध्ये कसं करावं, आणि त्या व्यवसाय संस्थेला जो काही नफा होतो तो जो नफा आहे त्या नफ्याची गुंतवणूक कशी करावी, कोठे करावी याबाबतचा निर्णय घेणारं शास्त्र म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र होय. अशा प्रकारच्या आपण व्यावसायिक अर्थशास्त्राच्या व्याख्या केलेल्या आहे. आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्राचं काय महत्त्व आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिलं आहे की व्यवसाय संघटनेस उपयुक्त. आता व्यवसाय संघटना म्हटलं की साधारणपणे अशा प्रकारची एक संघटना किंवा वस्तूचं उत्पादन करणाऱ्या अनेक प्रकारच्या ज्या उद्योग संस्था आहेत त्या उद्योग संस्थांना आपण व्यवसाय संघटना असं म्हणतो. आणि म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्राचे विविध जे काही सिद्धांत आहेत हे विविध सिद्धांत या व्यवसाय संघटनेला व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असतात. म्हणजेच या ठिकाणी एखाद्या व्यवसाय संस्थेने कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं, साधारणपणे ज्या वस्तूला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी येईल किंवा मागणी येणार आहे अशाच वस्तूचं उत्पादन करावं, याचं ज्ञान या व्यावसायिक अर्थशास्त्राच्या विविध सिद्धांताच्या माध्यमातून दिलं जातं. आणि म्हणून कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं, किती प्रमाणात करावं, कसं करावं. उत्पादन करण्याचे दोन प्रकार आहेत. एक आहे की श्रमप्रधान उत्पादन तंत्र आणि दुसरं आहे भांडवल प्रधान उत्पादन तंत्र. या ठिकाणी श्रमप्रधान उत्पादन तंत्र जे आहे तिथं जास्तीत जास्त श्रमिकांचा आणि कमीत कमी भांडवलाचा किंवा यंत्राचा वापर केला जातो. तर भांडवल प्रधान तंत्रामध्ये मात्र जास्तीत जास्त यंत्राचा, तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, कमीत कमी श्रमिकांचा वापर केला जातो. म्हणजे अशा प्रकारे या व्यवसाय संघटनेला कोणत्या वस्तूचं उत्पादन करावं, किती प्रमाणात करावं, कसं करावं, कोठे करावं, आणि झालेल्या उत्पादनाचं वितरण समाजामध्ये किंवा लोकांमध्ये किंवा जगभर कसं करावं याबाबतचा निर्णय घेण्यासाठी ही अर्थशास्त्राची अत्यंत उपयुक्त अशी शाखा आहे. म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय संघटनेला व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र अत्यंत उपयुक्त असतं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे किंवा या व्यावसायिक अर्थशास्त्राचं दुसरं महत्त्व आहे की व्यावसायिक धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त. आता व्यावसायिक धोरण म्हणजे काय, तर त्या विशिष्ट उद्योग संस्थेने त्यांच्या उद्योग संस्थेचं जे काही धोरण ठरवले आहे किंवा त्यांनी जे काही उद्दिष्ट ठरवलं आहे ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आखली जाणारी कृती किंवा कार्यक्रम त्याला आपण व्यावसायिक धोरण असं म्हणतो. या व्यावसायिक धोरणासाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी उपयुक्त शाखा आहेत. आणि म्हणून या ठिकाणी हे व्यावसायिक धोरण म्हणजे काय, तर एखाद्या उत्पादन संस्थेचं व्यावसायिक धोरण असतं की कमीत कमी वस्तूंच्या उत्पादनाची विक्री करायची आणि जास्तीत जास्त नफा मिळवायचा, अशा प्रकारचं काही व्यवसाय संस्थेचं धोरण असतं. या उलट काही व्यवसाय संस्था अशा असतात की जास्तीत जास्त नगांची विक्री करायची, म्हणजे नफ्याचं प्रमाण कमी ठेवायचं, अगदी ₹1.50 किंवा ₹2 एवढंच प्रति नगामागे नफा मिळवायचा, परंतु जास्तीत जास्त वस्तूंचं दिवसभरामध्ये किंवा दर आठवड्याला किंवा महिन्यामध्ये जास्तीत जास्त वस्तूंचा सेल करायचा, विक्री करायची आणि त्या विक्रीच्या माध्यमातून एकूण नफ्याचं प्रमाण वाढवायचं. म्हणजे अशा प्रकारे व्यावसायिक धोरण म्हणजे त्या विशिष्ट उत्पादन संस्थेने कशा प्रकारचं व्यावसायिक धोरण ठरवावं, कशा प्रकारचं व्यावसायिक उद्दिष्ट ठरवावं, यासाठी या व्यावसायिक अर्थशास्त्र अत्यंत उपयुक्त असतं. म्हणून आपण बघतो की अशा प्रकारे या व्यावसायिक अर्थशास्त्राचे जे विविध सिद्धांत आहेत त्या सिद्धांताच्या माध्यमातून जर
ती व्यवसाय संस्था कोणत्या बाजारामध्ये आपल्या वस्तूचं उत्पादन करते. म्हणजे मक्तेदारी बाजार आहे, मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार आहे, पूर्ण स्पर्धेचा बाजार आहे, की अल्पजनाधिकार किंवा द्वयाधिकार आहेत. या सर्व बाजारांचा विचार करून अशा प्रकारे त्या उत्पादन संस्थेने आपलं व्यावसायिक धोरण ठरवणं आणि त्या व्यावसायिक धोरणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नफा कसा मिळवावा याबद्दलचं ज्ञान या व्यावसायिक अर्थशास्त्राच्या सिद्धांतातून प्राप्त होत असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा घटक आहे किंवा पुढचं तिसरं महत्वाचं महत्व आहे की अशा प्रकारे या व्यावसायिक अर्थशास्त्राच्या माध्यमातून किंवा व्यावसायिक अर्थशास्त्राच्या महत्वामध्ये व्यावसायिक नियोजन ठरवण्यासाठी हे शास्त्र उपयुक्त ठरतं. आता व्यावसायिक नियोजन म्हणजे काय, तर एखाद्या उत्पादन संस्थेने जी काही उद्दिष्ट ठरवलेली आहेत ती ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आखला जाणारा कार्यक्रम किंवा कृती म्हणजे त्याला आपण नियोजन किंवा प्लॅनिंग असं म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे हे व्यावसायिक नियोजन करण्यासाठी व्यावसायिक अर्थशास्त्रातले विविध सिद्धांत, व्यावसायिक अर्थशास्त्रातले विविध तत्व अत्यंत उपयुक्त ठरत असतात. म्हणजे या ठिकाणी जर एखाद्या व्यावसायिक संस्थेचं उद्दिष्ट असेल की जास्तीत जास्त नफा मिळवणं हे जर त्या उत्पादन संस्थेचं उद्दिष्ट असेल तर हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ती उत्पादन संस्था तशा प्रकारच्या विविध धोरणांचा अवलंब करत असते आणि त्या धोरणाच्या माध्यमातून आपल्या उत्पादन संस्थेला जास्तीत जास्त नफा कसा मिळेल, त्यानंतर आपल्या उत्पादन संस्थेचा उत्पादन खर्च कमीत कमी कसा होईल, किंवा आणखी एक उद्दिष्ट असतं की अशा प्रकारे या ठिकाणी कच्च्या मालापासून किंवा काही विशिष्ट प्रकारचा जो माल असतो ज्या मालाचा आपण पुनर्वापर कसा करू या दृष्टिकोनातून अशा उत्पादन संस्था नेहमी प्रयत्न करत असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढचं महत्व आहे की खर्च नियंत्रणासाठी हे शास्त्र उपयुक्त आहे. व्यावसायिक अर्थशास्त्राचे जे विविध सिद्धांत आहेत, व्यावसायिक अर्थशास्त्राचे जे विविध तत्व आहेत, या तत्वांच्या माध्यमातून अशा प्रकारे उत्पादन खर्च कसा करता येईल, म्हणजे कमीत कमी उत्पादन खर्च, कारण प्रत्येक उत्पादन संस्थेचं उद्दिष्ट असतं की आपला वस्तूचा सरासरी उत्पादन खर्च कमी आला पाहिजे आणि सरासरी उत्पादन खर्चापासून खर्च कमीत कमी येऊन जास्तीत जास्त नफा मिळवला पाहिजे किंवा मिळवता आला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येक उत्पादन संस्था प्रयत्न करत असल्यामुळे अशा प्रकारे खर्च नियंत्रणासाठी हे व्यावसायिक अर्थशास्त्र उपयुक्त आहे. म्हणून आपण व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे जे काही उत्पादनाचे सिद्धांत अभ्यासतो, त्यानंतर अनेक प्रकारचे जे उत्पादनाचे सिद्धांत आहेत, त्यानंतर सरासरी खर्च, सरासरी प्राप्ती, सरासरी खर्च, सीमांत खर्च आणि एकूण खर्च, त्याच पद्धतीने त्याच्याशी संबंधित असणाऱ्या सरासरी प्राप्ती, एकूण प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा अभ्यास इथं केला जातो. आणि म्हणून प्रत्येक व्यावसायिकाला किंवा उद्योजकाला अशा प्रकारे आपला वस्तूचा उत्पादन खर्च नियंत्रित आणण्यासाठी हे शास्त्र उपयुक्त ठरत असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पाचवा घटक आहे की अशा प्रकारे मागणीचा पूर्वांदाज घेण्यासाठी हे शास्त्र अत्यंत उपयुक्त ठरत असतं. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे मागणीचा पूर्वांदाज याचा अर्थ असा की आपण ज्या वस्तूचं उत्पादन करतो त्या वस्तूच्या उत्पादनाला भविष्य काळामध्ये किती प्रमाणात मागणी येणार आहे त्या मागणीचा अंदाज घेऊनच प्रत्येक व्यावसायिकाने किंवा संयोजकाने अशा प्रकारे वस्तूचं उत्पादन करणं आवश्यक असतं. कारण संयोजकाला किंवा उत्पादकाला वस्तूच्या उत्पादनातून मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च त्यावर करावा लागतो. अशा अनेक वस्तू बाजारपेठेमध्ये जर मागणी आली नाही तर त्या ठिकाणी तिचं स्टोरेज करणं किंवा त्याची साठवणूक करणं आवश्यक असतं. त्या साठवणुकीवर सुद्धा त्या उत्पादकाचा मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. म्हणून त्या ग्राहकांकडून, मग देशातल्या असतील किंवा जगभरातल्या ग्राहकांकडून जेवढ्या प्रमाणात वस्तूची मागणी येईल त्या मागणीच्या प्रमाणातच वस्तूचं उत्पादन होणं आवश्यक असतं. म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्राचे जे विविध सिद्धांत आहेत, व्यावसायिक अर्थशास्त्रातले विविध जे काही तत्व आहेत त्याच्या माध्यमातून या ठिकाणी संयोजकाला किंवा उत्पादकाला अशा प्रकारे मागणीचा पूर्वांदाज घेऊन कशा प्रकारे त्याने किती प्रमाणात वस्तूचं उत्पादन करावं याबद्दलचं ज्ञान या व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासातून प्राप्त होत असतं. त्यानंतर पुढचा सातवा घटक आहे तो म्हणजे नफा नियोजन व नियंत्रणास उपयुक्त. व्यावसायिक अर्थशास्त्राचे जे सिद्धांत आहेत, व्यावसायिक अर्थशास्त्राचे विविध जे काही तत्व आहेत, या व्यावसायिक अर्थशास्त्राच्या सिद्धांत आणि तत्वामधून त्या उत्पादन संस्थेने नफ्याचं नियोजन कसं करावं आणि नफ्याचं नियंत्रण कसं करावं यासाठी
हे शास्त्र अत्यंत उपयुक्त असं मार्गदर्शन करत असतं. आणि म्हणून या ठिकाणी प्रत्येक उत्पादन संस्थेचं उद्दिष्ट असतं की जास्तीत जास्त नफा मिळवायचा आणि कमीत कमी उत्पादन खर्च करून अशा प्रकारे बाजारामध्ये किंवा स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून कसं राहता येईल या दृष्टिकोनातून ही उत्पादन संस्था नेहमी प्रयत्न करत असते. आणि म्हणून नफ्याचं नियोजन करणं आणि त्याच पद्धतीने जास्तीत जास्त नफा कसा मिळेल, स्पर्धेमध्ये आपण जास्तीत जास्त टिकून कसं राहू किंवा टिकाव कसा धरता येईल या दृष्टिकोनातून अशा प्रकारे प्रत्येक उत्पादन संस्थेने कशा प्रकारचं नियोजन करावं यासाठी अशा प्रकारे हे व्यावसायिक अर्थशास्त्र त्या उद्योजकाला किंवा संयोजकाला उपयुक्त ठरत असतं. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे व्यवसायाच्या अंदाजासाठी उपयुक्त, की भविष्यामध्ये आपण ज्या वस्तूचं उत्पादन करतो त्या वस्तूच्या उत्पादनाला किती मागणी राहणार आहे किंवा किती काळासाठी मागणी राहणार आहे. कारण कोणत्याही वस्तूला विशिष्ट कालावधीनंतर त्याची मागणी ही कमी होत असते. म्हणजे लोकांच्या आवडीनिवडी, रूढी, प्रथा, परंपरा यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असल्यामुळे अशा प्रकारे त्याचा परिणाम प्रत्येक संयोजकाला येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये कोणत्या वस्तूला अधिक प्रमाणात मागणी येणार आहे त्या मागणीचा पूर्वांदाज घेऊनच त्याने आपल्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये किंवा उत्पादनामध्ये बदल करणं आवश्यक असतं. आणि म्हणून या ठिकाणी या व्यावसायिक अर्थशास्त्राच्या सिद्धांतातून किंवा व्यावसायिक अर्थशास्त्राच्या अभ्यासातून प्रत्येक संयोजकाला किंवा उद्योजकाला व्यवसायाच्या अंदाजासाठी हे शास्त्र उपयुक्त ठरत असतं. त्यानंतर पुढचा व्यावसायिक अर्थशास्त्राचं महत्त्व आहे की किंमत निर्धारणामध्ये हे शास्त्र उपयुक्त ठरत असतं. आता कोणत्याही वस्तूची किंवा उत्पादनाची किंमत निर्धारित करताना संयोजकाला किंवा कारखान्याच्या मालकाला आपण ज्या वस्तूचं उत्पादन करतोय त्या वस्तूच्या उत्पादनाला बाजारामध्ये किती स्पर्धक उत्पादक आहेत आणि ते स्पर्धक उत्पादकांचं उत्पादनाची क्वालिटी किंवा गुणवत्ता कशी आहे, त्यानंतर त्या स्पर्धकांच्या वस्तूची किंमत किती आहे, या सर्व घटकांचा विचार करून त्याला आपल्या वस्तूच्या उत्पादनाची किंमत निश्चित करावी लागते. आणि म्हणून आपल्या उत्पादनाची किंमत निश्चित करताना त्याने व्यावसायिक अर्थशास्त्रातल्या कोणकोणत्या सिद्धांताचा कशा प्रकारे वापर करावा याचं ज्ञान जर त्याला असेल तर असा व्यावसायिक किंवा असा उद्योजक या स्पर्धेच्या युगामध्ये सहज यशस्वी होत असतो. म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्राचं महत्त्व आहे की वस्तूची जी किंमत आहे त्या किंमत निर्धारणामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राचे जे विविध सिद्धांत आहेत हे सिद्धांत अत्यंत उपयुक्त ठरत असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या व्यावसायिक अर्थशास्त्राचं जे महत्त्व आहे त्यातला शेवटचा घटक आहे की व्यावसायिक कर आकारणीच्या समस्येच्या निराकरणामध्ये हे शास्त्र उपयुक्त ठरत असतं. आता कोणत्या वस्तूवर किंवा कोणत्या व्यवसायावर किती प्रमाणात कर आकारणी करावी याचं अध्ययन मागणीची लवचिकता या संकल्पनेमध्ये केलं जातं. म्हणजे एखाद्या वस्तूचं उत्पादन हे चैनीच्या क्षेत्रामध्ये येत असेल किंवा चैनीच्या वस्तूच्या उत्पादनामध्ये जात असेल तर चैनीच्या वस्तूच्या उत्पादनावर अशा वेळी जास्त प्रमाणात कर आकारणी केली जाते. म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये मागणीची लवचिकता या घटकाचं जे अध्ययन केलं जातं त्या मागणीची लवचिकता या अध्ययनाच्या माध्यमातून ही विशिष्ट वस्तू चैनीच्या वस्तूच्या स्वरूपामध्ये मोडते की जीवनावश्यक वस्तूच्या स्वरूपात मोडते याचं आकलन होत असतं. आणि म्हणून चैनीच्या वस्तूंवर, त्याला आपण लक्झरियस गुड्स असं म्हणतो, जास्त प्रमाणात कर आकारणी केली जाते. आणि जी जीवनावश्यक वस्तू आहेत त्या जीवनावश्यक वस्तूच्या उत्पादनावर अशा प्रकारे सूट दिली जाते किंवा करांवर सूट दिली जाते. आणि म्हणून या व्यावसायिक अर्थशास्त्राचे जे काही विविध सिद्धांत आहेत या सिद्धांताच्या माध्यमातून अशा प्रकारे या कर आकारणीसाठी या शास्त्रातले जे काही विविध सिद्धांत आहेत हे सिद्धांत उपयुक्त ठरत असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक अर्थशास्त्राचं जे महत्त्व आहे हे व्यावसायिक अर्थशास्त्राचं महत्त्व आपण या 10 मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करू शकतो. त्यानंतर तुम्हाला असाइनमेंटसाठी क्वेश्चन असेल की व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याख्या सांगून व्यावसायिक अर्थशास्त्राचे महत्त्व सविस्तर स्पष्ट करा. हा साधारणपणे 250 ते 300 शब्दामध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहिणं अपेक्षित असतं. आणि या असाइनमेंट प्रश्नाचं उत्तर स्वहस्ताक्षरामध्ये लिहून तुम्ही पुढील मेल आय डीवर पाठवणं आवश्यक आहे. मेल आय डी आहेत ambadaskapdi@kthmcollege.ac.in. या मेल आय डीवर तुम्ही त्याचं
उत्तर स्वहस्ताक्षरामध्ये लिहून त्याची फोटोकॉपी पाठवणं आवश्यक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यावसायिक अर्थशास्त्राचा अर्थ आणि व्यावसायिक अर्थशास्त्राचं उद्योजक किंवा संयोजकाच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे या घटकाचं आपण अध्ययन केलेलं आहे. राहिलेला भाग आपण पुढील तासाला अभ्यासू. ओके, थँक्यू, धन्यवाद.